शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात आपण निरोगी आहेत की नाही हे संकेत. प्रत्येक व्यक्तीला कायमचं निरोगी आणि हेल्दी आरोग्य हवे असते. हेल्दी आरोग्यासाठी सतत काही ना काही केलं जातं. कधी आहारात बदल केला जातो, तर कधी जीवनशैलीत बदल करून आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे यासोबतच जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करतात. यामुळे शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता असते. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात लक्षणे दिसू लागतात. त्याचप्रमाणे शरीर निरोगी असताना सुद्धा अनेक संकेत देतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निरोगी आरोग्याची शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल सविस्तर माहिती सांगत आहोत. तर या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकता की तुमचे शरीर कायमचे निरोगी आहे की नाही. लघवीचा रंग. निरोगी आरोग्याचे संकेत म्हणजे लघवीचा रंग. तुमच्या लघवीचा रंग जर पांढरट किंवा फिकट पिवळा तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी आणि हायड्रेट राहते. तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य आहे. किडनीचे कार्य निरोगी असल्यानंतर लघवीचा रंग पांढरट किंवा फिकट पिवळा असतो. मात्र किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीमध्ये फेस येणे, शरीरात सतत उद्भवणारी डिहायड्रेशनची समस्या इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. नियमित शौचात जाणे. शरीराची पचनक्रिया निरोगी असल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. त्यामुळे तुम्ही दिवसभरातून 2दा किंवा 3दा शौचात जावे लागत असेल तर तुमची पचनक्रिया अतिशय उत्तम आहे. तुम्हाला पचनासंबंधित कोणतीही समस्या कधीच उद्भवणार नाही. पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावेत. तर मऊ होठ. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर होठ हळूहळू निस्तेज आणि कोरडे पडून जातात. होठ कोरडे झाल्यानंतर होठांची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे होठ निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. ज्या व्यक्तीचे होठ अतिशय मऊ आणि चमकदार असतील त्यांचे आरोग्य निरोगी आहे. फाटलेले होठ डिहायड्रेशन किंवा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतात. पुढची गोष्ट आहे वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी. सकाळी उपाशी पोटी करा ह्या हिरव्या चहाचे सेवन. पोटावर वाढलेली चरबी होईल कमी. महिलांना नियमित येणारी मासिक पाळी. महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मासिक पाळी अतिशय महत्त्वाची आहे. नियमित येणारी मासिक पाळी निरोगी आरोग्याचे संकेत आहेत. मासिक पाळी आल्यानंतर जास्त वेदना न होणे, वेळेवर पाळी येणे आणि हार्मोन्स संतुलित असल्यास तुम्ही मासिक पाळी निरोगी आहे. ह्याशिवाय जर तुमच्या शरीरावर असलेल्या जखमा वेळेवर भरत असतील तर तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती निरोगी आहे. घाम. त्वचा ही आपल्या शरीराची तिसरी महत्त्वपूर्ण विषारी द्रव्यांच्या निर्गमनाची प्रणाली आहे. घामाच्या माध्यमातून शरीरातील अतिरिक्त घाम, गरम आणि विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. हे प्राकृतिक रूपाने शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि त्याचबरोबर विषारी पदार्थ बाहेर काढते. जर हा प्रक्रिया अडथळीत झाली तर त्वचेसंबंधित समस्या आणि इतर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अश्रू. डोळ्याद्वारे बाहेर पडणारे अश्रू हे शरीराच्या विषारी पदार्थांच्या निराकरणात महत्त्वाची भूमिका निभावतात. अश्रू आपल्या शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढण्यासाठी
सहाय्य करतात आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना आराम मिळतो. अश्रूची निर्मिती आणि त्याची आरोग्य पद्धतीने बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे आपल्या संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. शिंकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे शरीरातील धूळ, कीटक आणि विषारी तत्त्वे तोंडाद्वारे बाहेर पडतात. या प्रक्रियेतून शरीराची स्वच्छता सुनिश्चित केली जाते आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांचे टाळले जाते. मूत्र आपले गुप्तांग मूत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे मूत्र आपल्या शरीरातील विषारी द्रव्य आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर काढते. हे नियमितपणे होत असले तरी ज्यावेळी मूत्राद्वारे विषारी पदार्थ योग्य प्रकारे बाहेर पडत नाहीत, तेव्हा शरीरातील अनेक रोगांचा सामना करावा लागतो. कार्बन डायऑक्साईड नाकाद्वारे श्वासोच्छवासातून बाहेर पडणारे कार्बन डायऑक्साईड हे शरीरातील विषारी द्रव्यांचे एक महत्त्वाचे स्वरूप आहे. श्वासोच्छवासाच्या ह्या प्रक्रियेतून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि यामुळे शरीरातील अंतर्गत संतुलन राखले जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.